हा पहा, जो पिंक कलरचा ब्लाऊज तुम्हाला दिसतोय, ह्या ब्लाऊजला दोन्ही साईडला बॉर्डर होती आणि खूप सुंदर अशी त्यांची साडी होती आणि हा बॉर्डरही होती. तर त्यांचेच खूप सारे ब्लाऊज शिवल्यामुळे ह्या बॉर्डरचा काय करायचा, वेगळा नेक असा काय करायचा, तर सिंपल आणि स्वीट करायचा म्हणून मी इथं स्क्वेअर नेक कटिंग करून घेतला आणि स्क्वेअर नेकला जेवढी आपली हाईट आहे ते दोन्ही साईडने लावण्यासाठी बॉर्डर कटिंग करून घेतली. आता ही बॉर्डर थिक असल्यामुळे अर्धी बॉर्डर मी साईडला लावायची ठरवली आणि अर्धी बॉर्डर कमरेकडे लावायची ठरवली. त्यासाठी मी आधी हा स्क्वेअर नेक आपण जसं नॉर्मली शिवून घेतो आणि दापटीप मारतो त्याप्रकारे शिवून घेतला. इथे दापटीपही मारून झाली आणि त्या बॉर्डरला इथे मी एका साईडने लावून घेणार आहे. आता ही बॉर्डर थिक होती, तुम्ही पाहिजे अशा आकाराचे इथं डिझाईन करू शकला असता, पण मी त्यांचे खूप सारे ब्लाऊज शिवले तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज मी केले होते आणि इथे मला सिंपल वेट स्वीट करायचा होता म्हणून स्क्वेअरने ड्रॉ केला होता. आणि त्याच्यातलं बघा हा थोडासा तुकडा राहिला आहे जो साईडला लावून राहतो त्याच्यातला, तर त्या तुकड्याने मी इथे असे काहीसे डिझाईन करायला बघते. लावून बघत होते की कसं चांगलं दिसेल काय, तर पूर्ण चांगलं नव्हतं दिसत म्हणून मी असा हा फोल्ड करून हा जेवढी बॉर्डर येते तेवढ्या बॉर्डरचा लावला आणि प्लेन कपडा आतमध्ये फोल्ड करून घेतला. आता तो अगोदर लावला आहे कारण वरच्या बाजूने जर आपण ही पट्टी लावली तर त्याच्या खाली तो कपडा त्याचा हाईड होईल म्हणून तो अगोदर लावून घेतला आणि ते परफेक्शन होईल. आता ह्याच्यानंतर मला वरतून ती लावायची कमरेकडच्या साईडची जी आपण बॉर्डर लावणार आहे ती वरतून लावायची आणि असा काहीसा मी हे दुसऱ्याही बाजूचा शिवून घेतला आणि ही आता खालच्या बाजूने बॉर्डर लावते. तर ती बॉर्डर मी दोन्ही प्रकारे ठेवून बघितली की पूर्ण लावली तर कशी दिसेल, खालच्या बाजूने लावली तर कशी दिसेल, थोडा मध्ये गॅप ठेवला तर कसं दिसेल. तर वरच्या बाजूने थोडा पिंक कलर दिसतोय आणि खालच्या बाजूने हे बॉर्डरचा पिंक कलर येणार आहे. तर मध्येही मी थोडा पिंक कलर ठेवला म्हणजे त्याला जरा लुक येईल. आता ह्याला तुम्ही ना पायपिंग लावून घेतलं तरी चालेल, पण मी त्याला खालच्या बाजूने पायपिंग लावलं नाही आहे, वरच्याच बाजूने पायपिंग त्याला मी लावणार आहे. आता इथे बॅकटक्स मारून घेतले कारण मी पायपिंग आता लावणार नाही. पायपिंग लावल्यानंतर तुम्ही बॅकटक्स मारले तरी चालतात. आता इथे फक्त मी गळ्याला पायपिंग लावणार होते, तर कोपरा येतो ना त्या ठिकाणी जरा पायपिंगच्या लेसला आतल्या बाजूने थोडासा कट मारायचा म्हणजे ज्याही आकारात आपण शिवायचे असणार त्या आकारात व्यवस्थित ती शिवून जाईल. त्याच्यावर मी डबल दापटीप मारून घेतली आणि असा हा सेंटर काढून घेतला आणि सेंटरवर हे बटन अटॅच केले. तर अशा प्रकारे हा स्क्वेअर नेकला थोडा डिझायनर लूक आला. सिंपल बट स्वीट अशी डिझाईन झाली. तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि एकदा ट्राय करून पहा.